ही माझी कन्या शिवानी आणि हा योग आलेला आहे ना त्याच्याशी इथं विवाह लावून द्या. काय हरकत नाही. तू मग आपल्या आज्ञेप्रमाणे या आपल्या कन्येचा विवाह या विश्वाची करून दिलेला आहे. आमची आज्ञा? हो महाराणी सरकार, डोकं तर ठिकाणावर आहे ना तुमचं? माझं डोकं 100% ठिकाणावरती आहे. काय म्हणताय? हो. आम्ही कधी आज्ञा दिली तुम्हाला? आपणच आज्ञा दिली. आपण या योगा समयेत हा खलिता पाठवला. त्या खलितामध्ये आपण कसं नमूद केलेलं आहे. खलिता नक्की वाचलात ना तुम्ही? मी पूर्णपणे वाचलाय. प्रथम प्रधानजींनी वाचला, त्यानंतर मी माझी स्वतः खात्री करून घेतली. नाही, शक्यच नाही. त्या खलितामध्ये मी असा मजकूर लिहिलाच नव्हता. महाराज, त्यावरती आपल्या राज्याची राजमुद्रा आणि आपली स्वतःची स्वाक्षरी आहे. असेल देखील, पण हा मजकूर मी या खलित्यात लिहिला नव्हता. दाखवा. महाराज, आपण स्वतः पाहावं. अरे, आता पटली खात्री? म्हणजे मी सांगते ती पोटे. खलिता माझाच आहे, राजमुद्रा आपलीच आहे, पण हा मजकूर माझा नाही. महाराणी सरकार, तुम्हाला मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? आपल्या पदरी एक राजकन्या जन्माला येणार आहे, बरोबर? त्याच वेळी मी पण उच्चारलं होतं. हो. तुम्ही म्हणाला होता पण. बरोबर आहे. त्या पणचं तुम्हाला मी उत्तर दिलं नव्हतं. तो पण म्हणजे त्या साधू महात्मांनी असं देखील सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की तुमच्या युवराज एका शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न होईल. तो शेतकऱ्याचा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून हा अभिनव आहे. म्हणून लहान असतेवेळी त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न मी केला होता. हे आपण मला सांगितलं नव्हतं. नाही सांगितलं. मला सांगावं असं वाटलं नाही. जर सांगितलं असतं तर तुम्ही बेचैन झाला असता. म्हणून दुसरा प्रयत्न आपल्या युवराजीचं लग्न एका शेतकऱ्याच्या मुलाशी होऊ नये म्हणून त्यामध्ये त्याला तुझ्या भल्यासाठीच मी करत होतो. जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी, तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी. पण शेवटी व्हायचं तेच घडलं. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. ओळखलं का मला? ओळखलं, पण तितकी ओळख जाणवत नाही. तुम्ही साधू महात्मे दिसता एवढं नक्की. आठवतो देव, त्यावेळी तुझी आणि माझी भेट झाली आणि त्याच मी एक फाकीत केलं होतं. काय आठवलं? म्हणजे ते साधू महात्मे तुम्ही आहात? होय महाराज, तुम्ही
सांगितलं होतं, कथन केलं होतं की माझ्या मुलीचा विवाह एका शेतकऱ्याच्या मुलाशी होईल, ज्याचं उज्ज्वल भवितव्य आहे आणि तो होऊ नये म्हणून मी बरेच प्रयत्न केले, पण ते सर्व प्रयत्न असफल ठरले आणि शेवटी तो मुलगा त्याच्या भविष्याप्रमाणे भवितव्याप्रमाणे